माननीय कुलगुरू महोदय, प्रकुलगुरू महोदय, कुलसचिव आणि उपस्थित सगळे, आज माझा जो प्रेझेंटेशनचा टॉपिक आहे अँसिलरी क्रेडिट कोर्सेस. अँसिलरीचा जर शब्दशः आपण अर्थ बघितला तर प्रोव्हाइड नेसेसरी सपोर्ट टू मेन ऍक्टिव्हिटी असा होतो. परंतु या ठिकाणी CBSES मध्ये आपण जर विचार केला तर हा नॉन एक्झामिनेशन जे क्रेडिट्स आहेत त्याच्यासाठी अँसिलरी क्रेडिटचा वापर करण्यात आलेला आहे. तर नॉन एक्झामिनेशन क्रेडिट असे कुठले कुठले आहेत तर स्पोर्ट्स, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, उन्नत भारत अभियान, इंटर्नशिप, फील्ड वर्क, वर्क एक्सपिरियन्स, आविष्कार, इंडक्शन प्रोग्राम, NCC, NSS, कल्चरल ऍक्टिव्हिटीज, हे सर्व ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या नॉन एक्झामिनेशन क्रेडिट मध्ये येतात, म्हणजे अँसिलरी क्रेडिट मध्ये येतात. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे की हे सर्व कोर्सेस हे अदर दॅन कोर किंवा इलेक्टिव्ह कोर्सेस असायला पाहिजे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो प्रोग्राम आहे तो इंडक्शन प्रोग्राम आहे. इंडक्शन प्रोग्राम तर जर सर्वांनी आपले कॉलेज दिवसाची जर आठवण केली की ज्या दिवशी आपण पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेचं वातावरण कसं होतं आणि आपल्या मनात काय भावना येत होत्या तर आपल्याला त्याची आवश्यकता आज समजेल. आणि हा जो प्रोग्राम आहे हा 30 घंट्यासाठी आणि प्रथम सत्रामध्ये पहिल्यांदाच म्हणजे जेव्हा विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस घ्यायचा हा प्रोग्राम आहे. आणि याचा उद्देश काय, जसं मी आता म्हटलं तर विद्यार्थ्यांना आपण ज्या कुठल्या नवीन वातावरणात जातो आहे त्या वातावरणाशी समरस होता यावं, तिथली फॅकल्टीच्या बद्दल माहिती मिळावी किंवा आपल्या सोबत कोण शिकते आहे, कोण कोण विद्यार्थी आपले मित्र होऊ शकतात किंवा आपल्या सोबत कोण आहे त्याची सर्व माहिती मिळाली पाहिजे. किंवा जसं लायब्ररी कुठे आहे, लॅबोरेटरी कुठे आहे, कुठला शिक्षक कुठला विषय शिकवतो या सर्वांची माहिती या कोर्स द्वारा मिळू शकते. इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, फील्ड वर्क किंवा वर्क एक्सपिरियन्स याचा जो ड्युरेशन आहे जसं मॅडमनी आणि मराठे सरांनी सांगितलं हा वॅकेशन मध्येच करावयाचा कोर्स आहे. आणि हा पहिला सेमिस्टर पासून तर 5व्या सेमिस्टर पर्यंत याचं ड्युरेशन आहे. कधीही कुठल्याही वॅकेशन मध्ये विद्यार्थी हा कोर्स कंप्लीट करू शकतो. इंटर्नशिप ते वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये होऊ शकतं की याचं नॉमेनक्लेचर वेगळं वेगळं असू शकेल. कुठे इंटर्नशिप म्हणून उपयोगात आणलेला आहे, कुठे वर्क एक्सपिरियन्स म्हणून उपयोगात आणलेला आहे, तर कुठे फील्ड वर्क म्हणून उपयोगात आणलेला आहे. तर हे सुद्धा UG आणि PG साठी मॅन्डेटरी आहे. आणि 150 घंट्यांचा हा कोर्स UG साठी असेल आणि 60 ते 90 घंट्यांचा हा कोर्स PG लेवल साठी असेल. हा करायचा कुठे तर अकॅडमिक इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, रिसर्च लॅबोरेटरी मध्ये केला जाऊ शकतो, इन्स्टिट्यूट्स मध्ये केला जाऊ शकतो, इंडस्ट्रीज मध्ये केला जाऊ शकतो, कंपनीज, फर्म्स, बिझनेसेस आणि कॉलेज, इन्स्टिट्यूट इथे बऱ्याच ठिकाणी हा कोर्स केला जाऊ शकेल. त्याशिवाय याच्यावर व्हेरीफाईड कोण करेल, जे कोर्स केलेले आहे विद्यार्थ्यांनी त्यांना जे सर्टिफिकेट मिळालेले आहे त्याचं व्हेरिफिकेशन कोण करेल तर त्याची व्हेरिफिकेशन करण्याची जबाबदारी जी राहील ती त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलची राहील, डायरेक्टरची किंवा HOD ची किंवा मेंटर टीचर, फॅकल्टी मेंबर ऑफ द कॉलेज, इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटची राहील. त्याचप्रमाणे जसं इंटर्नशिप जसं मी म्हटलं हे ऑर मध्ये आहे त्याचप्रमाणे जसं फील्ड वर्क सुद्धा त्याच धर्तीचा कोर्स आहे. फील्ड वर्क सुद्धा UG साठी 150 घंट्यांचा आहे आणि PG साठी 60 ते 90 घंट्यांचा आहे. ते सुद्धा कुठे केल्या जाऊ शकेल किंवा आयडेंटिफाय कोण करेल तर कॉलेज, इन्स्टिट्यूट आणि सर्टिफाय कोण करेल तर फील्ड वर्क ऑर्गनायझर आणि व्हेरीफाय कोण करेल तर प्रिन्सिपल करेल, डायरेक्टर करतील, HOD होऊ शकतील, मेंटर टीचर, फॅकल्टी मेंबर ऑफ द कॉलेज, इन्स्टिट्यूट
किंवा डिपार्टमेंट. वर्क एक्सपिरियन्स पण त्याच धर्तीचा आहे. याशिवाय याच्यामध्ये येणारा मुख्य जो कोर्स आहे ओपन इलेक्टिव्ह कोर्स OEC, म्हणजे इंडक्शन प्रोग्राम, इंटर्नशिप आणि त्यानंतर येणारा जो अँसिलरी मध्ये मुख्य कोर्स आहे तो OEC, ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस. ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस यामध्ये 3 कोर्सेसचा समावेश झालेला आहे. GIC, जनरल इंटरेस्ट कोर्सेस, स्किल कोर्सेस जे की सेक्टर स्किल काउन्सिल द्वारा किंवा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन द्वारा दिलेले असतील. त्याशिवाय MOOC जे स्वयंच्या प्लॅटफॉर्म पासून आपल्याला मिळू शकतील. आणि यापैकी स्टुडंट एक किंवा एक पेक्षा जास्ती सुद्धा कोर्स घेऊ शकतात. परंतु आणि हे जे कोर्सेस आहेत हे इंटरडिसिप्लिनरी किंवा इंट्राडिसिप्लिनरी नेचरचे असू शकतात. यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ही आहे की या कोर्सेस मधून केवळ विद्यार्थी जास्तीत जास्त 5 क्रेडिट्स मिळवू शकतो. 5 क्रेडिट पेक्षा म्हणजे मिळवू कितीही शकतो, परंतु त्याच्या एक प्रोग्राम मध्ये OEC द्वारा केवळ 5च क्रेडिट त्याला ग्राह्य धरल्या जातील. त्यापेक्षा जर जास्त क्रेडिट त्याने मिळवले तर त्याचे APC म्हणजे अकॅडमिक बँक जी आहे, क्रेडिट बँक जी आहे त्याच्यामध्ये ते जमा होतील. आता OEC, ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस, याच्यासाठी OR मध्ये आहे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. जे विद्यार्थी OEC कडे जाऊ इच्छित नाही किंवा त्यांना करायचं नाही, किंवा जे विद्यार्थी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतात त्यांना त्यापासून सूट मिळू शकते. आता एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीचा समावेश होतो तर त्यामध्ये आहे स्पोर्ट्स, स्टार्टअप आहे, हॅकॅथॉन आहे, आविष्कार आहे, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम आहे, सोशल ऍक्टिव्हिटीज आहे, व्हॉलेंटिअरिंग आहे, NCC, NSS, अॅन्युअल गॅदरिंग आणि TRDA सारखे अनेक प्रोग्राम जे आहेत ते एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये येतात. त्यानंतर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज जे आहेत ज्या करिक्युलमशी संबंधित आहेत परंतु त्याचा डायरेक्ट समावेश हा करिक्युलम मध्ये नाही, अशा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आहेत को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. त्यामध्ये जे समावेश होतो त्या आहेत एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज आहे, डिबेट्स आहेत, क्विज कॉम्पिटिशन्स आहेत, सेमिनार इत्यादी ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याचा समावेश होतो. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, तर जसं मी आता सांगितलं याच्यामध्ये जास्तीत जास्त एकत्रित 5 क्रेडिट पर्यंत क्रेडिट विद्यार्थ्यांना घेऊ शकतो एका प्रोग्राम करिता. त्या व्यतिरिक्त जे असतील ते ABC मध्ये ते जमा होतील. आणि दिस क्रेडिट शॅल बी ट्रान्सफर्ड इन ऑप्शन टू ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस. म्हणजे जसं मी OR मध्ये सांगितलं एक तर OEC असू शकेल किंवा त्याच्या ऐवजी एक्स्ट्रा करिक्युलर किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असू शकते. त्याचं क्रेडिट किती किती द्यायचे आहेत आणि कुठल्या कुठल्या याच्यात द्यायचे आहेत त्याचा वेगवेगळ्या टेबल मध्ये त्याचा समावेश केलेला आहे. इथे पुन्हा हे केलेलं आहे दिस क्रेडिट शॅल बी ट्रान्सफर्ड इन ऑप्शन टू OEC सो दॅट दिस परफॉर्मन्स शॅल बी गिवन रिलॅक्सेशन फ्रॉम अंडरटेकिंग दिस कोर्सेस. याच्यामध्ये वेगवेगळे टेबल्स दिलेले आहेत. या टेबल मध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह क्रेडिट डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, कुठल्या ऍक्टिव्हिटी साठी किती किती क्रेडिट. तर याच्यामध्ये आपण बघितलं तर उन्नत भारत, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज, कल्चरल ऍक्टिव्हिटीज, NCC, अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. पेपर प्रेझेंटेशन आहे, आविष्कार आहे, स्टार्टअप आहे, हॅकॅथॉन आहे,
क्विज कॉम्पिटिशन आहे, त्यानंतर रिसर्च पेपर प्रेझेंटेशन साठी सुद्धा क्रेडिट दिलेले आहे. पार्टिसिपेशन इन समर स्कूल, विंटर स्कूल 2 आठवड्यासाठी, 3 आठवड्यांच्या कोर्ससाठी वेगवेगळे क्रेडिट दिलेले आहे. एनसीसी ऍक्टिव्हिटीज साठी सुद्धा क्रेडिट दिलेले आहे. आणि हे क्रेडिट देत असताना कॉलेज लेवलला 1 तर इंटरनॅशनल लेवलला 6 क्रेडिट अशा प्रकारे क्रेडिटचं डिस्ट्रीब्युशन इथे केलेलं आहे. त्यानंतर स्पेसिफिकली जर स्पोर्ट्सच्या बद्दल आपण विचार केला तर स्पोर्ट्ससाठी जे क्रेडिट दिलेले आहेत ते सुद्धा त्याच धर्तीवर दिलेले आहे. कॉलेज लेवलसाठी 1 क्रेडिट दिलेलं आहे, परंतु जर युनिव्हर्सिटी लेवलवर सुद्धा 1 आहे. पण युनिव्हर्सिटी लेवलवर जर रँक सह असेल, फर्स्ट सेकंड थर्ड रँकच्या सह असेल तर त्या विद्यार्थ्यांना 2 क्रेडिट दिला जाईल. असे लोएस्ट 1 क्रेडिट कॉलेज लेवलला तर हायएस्ट 6 क्रेडिट पर्यंत आपल्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा क्रेडिट दिल्या जातील. आणि ते इंटरनॅशनल लेवलवर जर फर्स्ट सेकंड थर्ड रँक असेल कुठल्या विद्यार्थ्याची तर त्याला जास्तीत जास्त 6 क्रेडिट दिल्या जातील. त्यानंतर एनसीसी साठी सुद्धा दिलेले आहेत. एनसीसी साठी सुद्धा त्याच धर्तीवर दिलेले आहेत. एनसीसी साठी सुद्धा कॉलेज लेवलवर 1 क्रेडिट तर इंटरनॅशनल लेवलच्या पार्टिसिपेशन साठी 6 क्रेडिट दिलेले आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा टेबल इथे दिलेला आहे की ओव्हरऑल एन्सिलरी क्रेडिट कुठले कुठले आहेत आणि हा ऍक्च्युली यूजी साठी दिलेला तक्ता आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर इंडक्शन प्रोग्राम आहे, तो मॅन्डेटरी आहे, तो फर्स्ट सेमिस्टर साठी आहे. ऑर्गनाइज कोण करेल, कॉलेज इन्स्टिट्यूट किंवा डिपार्टमेंट करेल. त्यानंतर टीचिंग अवर्स जे आहे 30 घंट्यांचा टीचिंग अवर्स आहे. इव्हॅल्युएशन कोण करेल, त्यानंतर याच्यासाठी देण्यात येणारे क्रेडिट किती असतील तर ते 1 क्रेडिट आहे. या प्रकारे इंटर्नशिप साठी जसं मी सांगितलं आहे की 150 घंट्यांचा राहील आणि त्याच्यासाठी 5 क्रेडिट तिथे दिल्या जाईल 150 घंट्यांसाठी. तर या प्रकारे इन्व्हायरमेंटल जी स्टडी आहे ती थर्ड सेमिस्टरला एक्झाम होत नसल्यामुळे ती अँसिलरी क्रेडिट मध्ये घेण्यात आलेले आहे. पण इन्व्हायरमेंटल स्टडीचा 4th सेमिस्टरला परीक्षा होत असते, त्यामुळे ती याच्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यानंतर इथे एकच असा कोर्स आहे की ज्याला एक्झाम आहे, जे की आपण मूक म्हणतो, तर त्याच्यासाठी विद्यार्थ्याला केवळ एक्झाम द्यावे लागेल. अदरवाईज जितकेही काही एन्सिलरीचे कोर्सेस आहेत ते सर्व नॉन एक्झामिनेशन कोर्सेस आहेत. त्यानंतर जसं मी पहिलेच म्हटलं की हे ऑप्शनल आहे, कारण OEC किंवा को करिक्युलर किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज या ऑप्शनल आहेत. विद्यार्थी जर ओपन इलेक्टिव्ह घेत असेल तर त्याला इकडे सूट मिळू शकते को करिक्युलर किंवा एक्स्ट्रा करिक्युलर पासून, किंवा एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर मध्ये तो हिस्सा घेत असेल तर त्याच्यापासून सुद्धा त्याला सूट मिळू शकते. एक हे एक्झाम्पल म्हणून इथे दिलेलं आहे की जसं मराठे सरांनी सांगितलं की आपल्याला डिग्री एक जसे 150 क्रेडिटची जर डिग्री असेल तर मिनिमम 130 क्रेडिट त्याच्यामध्ये. आणि यात महत्वाची गोष्ट जसं सरांनी मगाशी सांगितलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला जितकेही प्रोग्रामचे जितके क्रेडिट आहेत त्याचे 10% क्रेडिट्स हे अँसिलरी क्रेडिट मधून प्राप्त करावेच लागतील. आणि ते प्राप्त करत असताना जे 10% जसं मी आता सांगितलं की 130 मिनिमम क्रेडिट आहेत, म्हणजे 130 चे 10% झाले. तर याचं बायफर्केशन कशा प्रकारे होऊ शकतं तर OEC ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस किंवा एक्स्ट्रा करिक्युलर किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटी साठी 5 क्रेडिट्स, इंटर्नशिप साठी 5 क्रेडिट्स, इन्व्हायरमेंटल स्टडी साठी 2 क्रेडिट्स आणि इंडक्शन प्रोग्राम साठी 1 क्रेडिट्स, असं 13 क्रेडिट्स जे आहे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे अँसिलरी मध्ये मिळवता येतील. आणि पीजीचं जर 70 क्रेडिटचं जर हे असेल आणि 7 त्याचा 10% 7 क्रेडिट्सचा जर विचार केला तर OEC किंवा एक्स्ट्रा करिक्युलर किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटी पासून तो 5 क्रेडिट मिळवू शकेल आणि इंटर्नशिप पासून तो 2 क्रेडिट मिळवू शकेल. याच्यामध्ये जे मी आता बोलली ते 10% हे कंपल्सरी आहे, ते मिळवावेच लागतील विद्यार्थ्यांना. आणि रेकॉर्ड कोण ठेवेल तर कशा प्रकारे रेकॉर्ड ठेवला जाईल
तर याचा रेकॉर्ड जो आहे त्यांचं अटेंडन्स काय आहे, कन्सेप्ट नॉलेज, इंटेलेक्च्युअल, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, हँडलिंग स्किल, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, ह्या सर्व गोष्टींवर त्यांचा रेकॉर्ड निर्भर राहील. आणि जो मेंटर टीचर राहील किंवा तिथले प्रिन्सिपल राहतील किंवा डायरेक्टर राहतील ते सर्व हा रेकॉर्ड ते त्यांच्यासोबत ठेवतील. आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी 6वं एक्स्ट्रा करिक्युलर किंवा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये 6वं सेमिस्टरची परीक्षा सुरू होऊपर्यंत, म्हणजे पहिल्या सेमिस्टर पासून 6व्या किंवा लास्ट सेमिस्टरची परीक्षा सुरू होऊपर्यंत विद्यार्थी त्या कोर्समध्ये किंवा त्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ शकतो. परंतु जसे एक्झाम सुरू व्हायच्या आधी जो पण कुठला कॉलेजचे असतील किंवा डिपार्टमेंटचे असतील किंवा कुठलेही मेंटर टीचर असतील त्यांनी त्या विद्यार्थ्यांचे जेवढेही अँसिलरी क्रेडिटचे मार्क असतील ते मार्क विद्यापीठाला शेवटची परीक्षा सुरू होण्याच्या आधी कळवणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर जसं आता इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप बद्दल जे बोलण्यात आलं होतं, तर याच्यामध्ये MOU केल्या जाऊ शकतील वेगवेगळ्या कंपनी सोबत, वेगवेगळे कॉलेज सोबत, आणि त्या माध्यमातून हे इंटर्नशिप किंवा वर्क एक्सपिरियन्स किंवा अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यात येतील. तर अशा प्रकारे याच्यामध्ये दोनच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर 10% क्रेडिट विद्यार्थ्यांना अँसिलरी पासून मिळवणे आहे. दुसरं OEC आणि एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर हे ऑर मध्ये आहेत. आणि लास्ट सेमिस्टरची एक्झाम सुरू होण्याच्या आधी जेही काही क्रेडिट विद्यार्थ्यांनी मिळवले असतील ते विद्यापीठाला कळवणे आवश्यक आहे. तरच ते क्रेडिट त्याच्या लास्ट जे ग्रेड कार्ड राहील त्याच्यावर ते मेन्शन होतील. थँक्यू.